आपल्या भारतातून लाखो मुली विकल्या जातात. सेक्स वर्कर म्हणून काम करावं लागतं त्यांना. खूप त्यांचे वाईट दिवस असतात. तर अशा मुलींना सोडवायचं एक माझ्या मनात आलं आणि मी ते माझ्या काही साथीदारांबरोबर ते काम सुरू केलं. HIV एड्सचे ज्यावेळेला नवीनच भारतामध्ये लागण झाली होती त्यावेळेला लोक खूप घाबरत होते. हा रोग जर आपल्याला होईल म्हणून लोक 2-3 किलोमीटर त्या पेशंटपासून लांब जायचे. मी त्या पेशंटना घरी आणलं. फार्म हाऊसवरचे सगळे कामगार निघून गेले. शेजारचे लोक मोठमोठे दगड रात्री फेकून मारायला लागले की तुम्ही यांना इथून काढा. अनेक विषयावरती काम करून आजपर्यंत छान जीवन जगलो आणि याचं कारण फक्त शिवबाबा आहे. त्यांनी मला खूप काही जबाबदाऱ्या दिल्या आणि मी पार पाडत आहे. अहमदनगरला गेली कित्येक वर्ष मी ह्या ज्ञानामध्ये आहे. एक जीवनामध्ये अशी एक घटना घडली की लहानपणी 10-12 वर्षाचं असतानाच मला असं वाटत होतं की सगळे जे महापुरुष देवी देवता म्हणतो ते ध्यानात बसले ते कोणाच्या बसलेत. म्हणून मला त्यावेळेला 12 वर्षाचं असतानाच एक मनामध्ये क्युरियोसिटी होती. तर मी अनेक साधू संतांना भेटलो, विचारलं, पण ते कोणीच सांगू शकले नाही. ते म्हणायचे तू लहान आहे अजून तुला कळत नाही. पण त्या एका ध्यासामध्ये मी खूप काही हिमालयात गेलो, अनेक ठिकाणी फिरलो, साधू संतांना भेटलो, पण माझं समाधान झालं नाही. शेवटी मला माझ्या एका मित्रांनी सेंटरवर नेलं मला आणि त्या दिवसापासून माझ्या जीवनाची कायापालट झाली. त्याला जवळजवळ आज 35 वर्ष झाले. 35 वर्षापूर्वी ह्या ज्ञानात मी आलो. नियम पाळत नव्हतो, पण ह्या गेल्या 10-12 वर्षापासून संपूर्ण नियम पाळतो आहे. नगरमध्ये 1-2 एकर जागेमध्ये एक असंच सेंटरचं म्युझियम बनवावं, लोकांना ते पाहून त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन होईल अशी एक इच्छा आहे माझी. म्हणून तो एक प्रयत्न मी करतो आहे. एक 25 वर्षापूर्वी स्नेहालय म्हणून नावाची संस्था उभी केली होती. त्याच्यामध्ये आपल्या भारतातून लाखो मुली विकल्या जातात 12-14 वर्षाच्या, ज्या सेक्स वर्कर म्हणून काम करावं लागतं त्यांना. खूप त्यांचे वाईट दिवस असतात. तर अशा मुलींना सोडवायचं एक माझ्या मनात आलं आणि मी ते माझ्या काही साथीदारांबरोबर ते काम सुरू केलं. हजारो मुली यातनं बाहेर निघाल्या. त्या मुलींचे आज संसार थाटलेत. कोणी शिकल्यात, कोणी ग्रॅज्युएट झाल्यात, कोणी खूप चांगल्या पदावर आहेत. तर अशा सगळ्या पद्धतीने त्या मुली सोडवल्यानंतर असे काम करता बरेच विषय आले. HIV एड्सचा बी एक प्रोजेक्ट माझ्यासमोर आला. ते HIV एड्सचे ज्यावेळेला नवीनच भारतामध्ये लागण झाली होती त्यावेळेला लोक खूप घाबरत होते. हा रोग जर आपल्याला होईल म्हणून लोक 2-3 किलोमीटर त्या पेशंटपासून लांब जायचे. तर अशा वेळेला मी त्या पेशंटना घरी आणलं, घरी ठेवलं, आपल्या फार्म हाऊसवर ठेवलं. तर फार्म हाऊसवरचे सगळे कामगार निघून गेले. शेजारचे लोक मोठमोठे दगड रात्री फेकून मारायला लागले की तुम्ही यांना इथून काढा. अशा वेळेला मी एकटं त्यांच्याबरोबर राहून लोकांमध्ये प्रबोधन केलं की बाबा HIV एड्सनं तुम्हाला काही होणार नाही, तो काही संसर्गजन्य रोग नाही. असं काम करता अनेक विषय, झोपडपट्टीतल्या मुलांचे, सगळ्या देशात जर गुन्हेगारी निर्माण होत असेल तर झोपडपट्टीत नव्हते, म्हणून तिथे बी खूप काम केलं. तर अशा अनेक विषयावरती काम करून आजपर्यंत छान जीवन जगलो आणि याचं कारण फक्त शिवबाबा आहे. त्यांनी मला खूप काही जबाबदाऱ्या दिल्या आणि मी पार पाडत आहे. श्रीमतमध्ये यांच्या मुरली ऐकून माझ्या जीवनामध्ये इतकं काही परिवर्तन झालं की मी संसारातलं लक्षच माझं कमी झालं. मी आता फक्त नॉमिनल एक जबाबदारी संसाराची होती म्हणून जाऊन भेटतो करतो, पण मन लागत नाही. मन लागतं आहे ते फक्त आणि श्रीमतवर बाबांच्यासाठी राहतो, बाबांच्यासाठी करतो आणि एक म्युझियम बनवावं एवढे खूप छान मनात कल्पना आहे. बाबा करून घेईल अशी बी मला पूर्ण खात्री आहे. तब्येत बी एकदम छान काम करून राहिली. अजून असं वाटत नाही की मी 83 वर्षाचं म्हातारा आहे म्हणून. 2000 साली मला अटॅक आला होता आणि त्यावेळेला माझ्या एका BK भाईनं मला सांगितलं की आपण डॉक्टर सतीश गुप्तांचा जो 6 दिवसाचा कोर्स आहे तो मधुबनला जाऊन करूया. म्हणून मी 6 दिवस इथे आलो. डॉक्टर सतीश गुप्ताशी त्या कोर्समध्ये भाग घेतला. त्यांनी जे 6 दिवसामध्ये सांगितलं की बाबा हार्ट अटॅक काय आहे, बायपास काय आहे, तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक बायपास असतो पण तो तुम्हाला माहीत पडला पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर आज 24 वर्ष झाले
मी बिगर ऑपरेशन करता, बिगर त्रास होता मी आता खूप मस्त आहे. आणि मला असं मी खूप मोठमोठे डॉक्टर जे कार्डियक डॉक्टर आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली, त्यांच्याबरोबर खूप मोठ्या सभा घेतल्या. त्यांनी सांगितलं हे करतात ते बरोबर आहे, पण आम्ही हे पेशंटला सांगू शकत नाही, कारण आमच्याकडे जो पेशंट आला तो जिवंत ठेवणं आम्हाला जरुरीचं असतं. आणि हा यांचे जे विचार आहेत हे स्वतःच्या हिमतीवरचे आहेत. तर आज मी फक्त डॉक्टर सतीश गुप्तांच्या सांगण्यामुळं आणि बाबांनी मला ती बुद्धी दिली, माझ्या एका भाईने मला इथपर्यंत आणलं आणि आज मी एकच मनात ठेवलं आहे की बस आता मला दुसरं काहीच करायचं नाही. फक्त जीवनाचं आदर्श कसं होईल, मी सतयुगातला प्रिन्स, सतयुगातला मोठा माणूस कसा होईल याच्यासाठी संपूर्ण बनण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे.